अकोला अमृत योजना व बाळापूर 69 खेडी पाणी पुरवठा योजना व या योजनेसाठी शासनाने काढलेल्या अध्यादेशाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फाडून निषेध करण्यात आला। तालुक्यातील प्रतिनिधी व आमदार हे सरळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। तालुक्याचा जो वान धरणाचा पाण्याचा प्रश्न आहे त्यात फक्त वंचित बहुजन आघाडी संवेदनशील आहे असा स्पष्ट आरोप केला आहे। इतर पक्षांचे पदाधिकारी झोपलेले आहेत की काय असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने अकोला अमृत योजना व बाळापूर 69 खेडी पाणी पुरवठा योजना या योजनेसाठी शासनाने काढलेल्या अध्यादेशाचे फाडून निषेध करण्यात आला। यावेळी तेल्हारा वंचित आघाडीचे कार्यकर्ते विकास पवार, अशोक दारोकार, दीपमाला दामदर, अनंत अवचार, पद्मताई गवारगुरू, कल्पना हिवराळे, अरविंद तिवानी, अनिल मोहोड, मधुसूदन बरिंगे, प्रल्हाद पाचपोर, लखन सोनटक्के, राजेश पोहरकर, गोपाल मंत्री, रोशन दारोकार, गोपाल जळमकर, सुदर्शन बोदडे, संदीप गावंडे, सत्यशील सावरकर, सिद्धेश्वर तिव्हाणे, सतीश मामनकर, नितीन पोहरकर, आकाश जसनपुरे, शिवहरी बाहे, पुरुषोत्तम मानकर, पवन पहुरकर, रतन गवांदे, सुधाकर भाकरे, सूरज वाघमारे, संदीप भोंडे, श्रीकृष्ण वैदकार, जय पोहरकर, गोपाल विरगट यांच्यासह शेकडोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। बाळापूर आणि अकोला शहराच्या अमृत योजनेसाठी जो शासन निर्णय निघाला पाणी न्यायचा त्याची आम्ही फाडून निषेध केलेला आहे। महाराष्ट्र शासनाचा तालुक्यात जे पाणी आहे त्या समस्येबद्दल तालुक्यात फक्त वंचितच संवेदनशील आहे असं दिसून येते। बाकी सर्व पक्ष, तालुक्यातील प्रतिनिधी म्हणजे आपले आमदार हे फक्त तालुक्यातील जनतेची फसवणूक करत आहेत, शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत असं दिसून येते। वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेमध्ये सदर शासन निर्णयाला विरोध केलेला आहे आणि एवढी ठाम भूमिका फक्त वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे। शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांचा जो अट्टहास आहे किंवा वान धरणाचं पाणी मी 8 दिवसात बाळापूरमध्ये नेईल त्यांचा हा अट्टहासाचा आम्ही निषेध करतो। आणि या महाविकास आघाडीमध्ये फक्त शिवसेना ही एकटी नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पण सामील आहे। तर प्रश्न असा उठते की या तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी झोपलेले आहेत काय? जर शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष हे करते, पाणी तिकडे पडून नेते, तर बाकीच्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध का केला नाही? त्यांनी त्यांच्या वरच्या नेत्यांना, बाकीच्या मंत्र्यांना याबद्दल चर्चा का केली नाही? फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलनात समाविष्ट होणे आणि शेतकऱ्यांची आणि इथच्या नागरिकांची दिशाभूल करणे हा एकमेव प्रकार इथं चालू आहे। या मतदारसंघाचे आमदार प्रकाशजी भारसाकडे हे पण शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होतात। हे बिलकुल एक प्रकारची नौटंकी आहे। वान धरणाचं पाणी इकडे बाळापूरमध्ये न्यायचा शिवसेनेचा, काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा हेतू आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही। कारण आम्ही तेल्हारा तालुक्यातल्या सर्व सदस्यांनी आमच्या जिल्हा परिषदेच्या मीटिंगमध्ये चांगली ठोस भूमिका घेतलेली आहे। कारण की शेतकऱ्यांचा विषय हा आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत। वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते इथं हजर आहेत। अध्यक्ष महोदय, आमचे भोंडेताई, आमचे ज्ञानेश्वर सुलतानी, उपाध्यक्ष राठोडताई यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आमच्या जिल्हा परिषदमध्ये आमचे वंचितचे सर्व सदस्य, सन्माननीय सदस्य आमच्यासोबत होते। आम्ही हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला आम्ही नामंजुरात केलेली आहे आणि हा विषय आम्ही कधीच त्यांचा सक्सेस होऊ देणार नाही एवढं बोलते मी आणि थांबते। जमलेलं आहो की वान धरणाचे पाणी हे पहिले तर हे वान धरण हे हरित क्रांती म्हणून एक प्रकल्प उभा केला होता, तरी या बाकी आमदारांनी आमच्या वान धरणाचं पाणी हे बाळापूर व अकोला या 2 तालुक्यांसाठी व जिल्ह्यासाठी यांनी आता सध्याच आरक्षित असं पत्र केलेलं होतं। परंतु आम्ही इथं ते त्यांचं नामंजुरात करून आमच्या इथं आम्ही कागद फाडलेले आहेत। तरी पण यानंतरची भूमिका आमची वंचित बहुजन आघाडीची याच्यापेक्षा आम्ही खूप मोठं आंदोलन छेडू व शेतकऱ्यांसोबत आम्ही पुरेपूर पाठीशी राहू। जय भीम।